अनाथालयामध्ये या बालचमनला भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, ज्याची अपंगिता नाही त्याची धरी जो हृदय, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। अशा हा साधू स्वरूपात आमचे भोजने मित्र त्यांनी आज या अनाथालयामध्ये जशी साधूची लक्षण आहेत आणि अशा ह्या मुलांना आपलं मुलं समजून आज यांना एकमेकाचे मुखे घालू हुंबरी असा हा सुंदर असा हा आमच्या कोरडे परिवाराने आमचे आदरणीय वंदनीय जे वृक्षमित्र आमच्या गावामध्ये जे आज फार मोठं नाव आहे आणि मंत्री मुंगीटवार वनरक्षक मंत्री यांच्या हस्ते त्यांना जो वृक्षमित्र हा पुरस्कार मिळाला। आणि तसेच आमचे खोडदगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या जगदंबा प्रसादी भजनी मंडळाचे उत्तम जगवादक भीमसेनजी कोरडे यांनी जो हा योग घडून आणला, खऱ्या अर्थानं जर आज आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण लाखो मुलांना किंवा इतर जो आपण कार्यक्रम करतो लाखो रुपये वाचवतो आणि वाया जातो, पण आज ह्या बालचमनला आज जो आनंद दिला आज सरांनी जो आज स्वराज्य मुलाची कहाणी सांगितली अक्षरशः मला भारून गेलं, कारण माझा मुलगा त्या स्वराज्य सारखा होता। 15 वर्ष त्याची सेवा केली, अपंग होता आणि तो 14 ऑगस्टला मामा आम्हाला सोडून गेला। मला अक्षरशः तुम्हाला सांगतो रडू आवरत नव्हतं, तुम्ही सांगत आहे स्वराज्याबद्दल असं दिसायला होता। सर तुम्ही जे कार्य तुमचं आहे ना तुम्हाला देव भरभरून देणार आहे आणि जो कोणी मागत नाही ना, मागणाऱ्यांना कोणी देत नाही, पण जो मागत नाही ना त्याला कुठून कोणत्या स्वरूपात येईल। आता हे धोक्यात नव्हतं, पण भीमाजी कोरडे आमचे जालिंदर मित्र आमचे घरची माणसं आहे ती, पण आज यांनी या मुलांना आज जे जेवण दिलं ना, आज खऱ्या अर्थाने जे आमच्या लक्ष्मी आई यांना आज जो आज त्यांना तो मुक्तीचा प्रसाद तो आज मिळाला खऱ्या अर्थाने। आणि या बालचमनचा जो आनंद आहे आज खऱ्या अर्थानं मी तुम्हाला धन्यवाद देतो। अहो मी 15 वर्ष त्या मुलाची अशी सेवा केली, पण आज मी एका मुलाची सेवा करतो, मग तुम्ही अनेक मुलांची सेवा करून तुम्ही त्यांची आई बनले। जसे अनाथाची आई आज तुम्ही अनाथाची आई झाली, माता पिता झाले, म्हणून जगद्गुरु तुकोबारांची अपंगिता नाही त्याची जरी हृदय। अहो चांगल्या मुलांना तर कोणी हृदयाला धरेल, पण अशा ह्या अनाथ मुलांना अपंग मुलांना तुम्ही हृदयाशी धरले ना, देव तुम्हाला भरभरून देणार आहे। तुमचं जे कार्य हे बघा पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक पुढच्या वेळेस त्या इमारतीमध्ये मुलं गेली असतील, आज यांच्या मुलांमध्ये माझा मुलगा जरी गेला असेल मी ह्या मुलांच्या स्वरूपात मी आज त्याला पाहतो। आणि मी आता सांगतो माझ्या पुढच्या वर्ष श्राद्धाला मी काय मोठा नाही, मी तुमच्या हातात गरीब आहे, एक कलाकार म्हणून मंगलाष्टक कीर्तनाला साथ करून जे मला योगदान मिळेल मी या मुलांपर्यंत पोहोचणार आहे। आणि खऱ्या अर्थाने माझ्या मुलाला श्रद्धांजली आणि किंवा मी त्याच्यामध्ये ज्या मुलांना मी पाहतो ना मी सर काहीतरी या मुलांना देणार। आणि म्हणून हा उपक्रमामध्ये मला त्यांनी बोलवलं, मी मंगरुळला भरपूर वेळा आलो पण मी आलो नव्हते, प्रथमच आलो। आणि हा सर तुमचा फार बामूतो उत्कृष्ट उपक्रम आहे आणि तुम्हाला या मुलांचा आशीर्वाद असा काही लाभणार आहे ना सर, हीच तुमची फार मोठी पुण्याई लाभणार आहे। म्हणून हे तुमच्या कार्याला त्रिवार सलाम करून मी ते थांबतो आणि आमच्या लक्ष्मी आतेला आमच्या मातोश्रीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी थांबतो। रामकृष्ण हरी।